तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव सगळ्यात लहान पण महान उपजोनिया पुढती ये भो काला खाऊ दही भात 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 उपजोनिया पुढती ये भो काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात
ऐसे नाही कवळ काही माझ्याते कवळ काही माझ्याते कवळ काही माझ्याते तुका म्हणे वाळवंत बरवे निष्ठ उत्तम बरवे निष्ठ उत्तम बरवे निष्ठ उत्तम तुका म्हणे वाळवंत बरवे निष्ठ उत्तम बरवे निष्ठ उत्तम बरवे निष्ठ उत्तम वैकुंठित ऐसे नाही वैकुंठित ऐसे नाही कवळ काही काल्या कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे आवाज म्हणून समजतो गोड आवाज मॉनिटरचा आवाज दे मला प्रतिध्वनी येत नाही Yeah.
उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे एकमेका देऊ मुखे सुखे घालो हुंबरी वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे तुका म्हणे वाळवंट बरबी नीट उत्तम वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे विठला विठला पुंडरिकाय दातो मुनिंद्रे समागत दृष्टांत आनंद कंद परब्रह्मलिंगम मध्ये पांडुरंग कर प्रथम त्यांच्या कृपादाने कधीचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांची केली या स्मरण होई सकळ विधींचे अधिकरण तेच वंदु श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता कृपा भांडवल सोडी बरी मती माझी पोतडी करी ज्ञानपद्धी जोडी थोरा माते प्रथम मन करू करणाता उमाशंकराच्या सुद्धा चरणावरी ठेवणे माता साष्टांगाता दंडवत दुसरी बंधू सारजा जी चतुनाच्या आत्मजवाक्षिती पाविज सहजातच्या चरणवदा दंडवता आता बंधू देव ब्राह्मण त्यांची निपुण्य पावन प्रसन्न होऊन श्रोतेजन तया माझे नमन दंडवत आता नमो साधू सज्जन नित्य हृदयी हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारिते जन तया माझे नमन दंडवत आता नमो रंग भूमिका कीर्तनी उभे होते लोका टाळ मृदंग श्रोते देखा तया माझे नमन दंडवत आई से नमन करुणी सकळा हरिकथा बोले बोबड्या बोला अज्ञानी म्हणून आपुल्या बाळा चालवे सकळा नामा म्हणे विठला अलंकापुरी रम्यशासनस्थं पदं भोजते स्मृति प्रदर्शम विधींद्रादिदेवै सदा तुयमानं समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेव ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा जाणून आदरो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काही नेणे बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याच्यास प्रभावी तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी प्रभू तुम्ही महिषाची अमृते मी दुबळा अर्चित से भक्ती म्हणून बोल जरी गंगावती तरी
परीचा स्वीकाराल की प्रस्तुत प्राप्त प्रसंग सेवेकरता निवडलेला अभंग जगतात जगमान्य देहुनिवासी जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा उत्कृष्ट असा काड्याच्या प्रसंगामध्ये अभंग निवडलेला आहे. अभंगावर बोलल्यापुढे थोडासा परिहार तो येण्याप्रमाणे प्राप्त प्रसंगी माझं कर्तव्य आहे ते असं ही सेवा माझ्या वाट्याला केवळ मिळताना सर्वांना ज्ञात आहे, परंतु माझं सांगण्याचं अगदी कर्तव्य आहे. आमच्या हरिभक्तीपरायण परमेश्वर परमात्म्याने सन्माननीय आमचे पुंडलिक महाराज बापू यांनी फोनवर दिलेली ही तारीख तिचा स्वीकार केला. फार कठीण प्रसंगातून हा कार्यक्रम उभा राहिलेला आहे. बापूंना मी म्हटलो विठ्ठल विठ्ठल आता ज्यांचं आगमन झालं आमच्या हरिभक्त परायण रवी महाराज, वा गोड योग आहे. आणि या परिसरामध्ये एक जंगल में मंगल हा असा भगवान दत्तात्रयाचा उत्सव काळ या निमित्ताने एक दिवशीय का होईना काल्याचा प्रसंग म्हणून भगवान परमात्माचं गुण गाण्याकरता या ठिकाणी माझं पांबरास या ठिकाणी सेवा दिली. या ठिकाणी आले सर्व गुणीजन मंडळी, काय वर्णन करावं कमीच आहे. अहो काही सांगावं खरंच ना. माझ्यासमोर तुम्ही बसलेले ज्ञानोद तपोर्ध ज्येष्ठ श्रेष्ठ वरिष्ठ सर्व स्तरातील असे श्रोतवर्ग मान्यवर माझ्या माता भगिनी आणि या कार्यक्रमाला लाभलेलं हे सौंदर्य एक विशेष आहे. ही फार मोठी टीम या ठिकाणी आमच्या हरिभक्तीपरायण परमेश्वर परमादरणीय सन्माननीय आमचे नंदू महाराज यांचा हा जल्लोषाचा हा सोहळा, यामध्ये हे गुणीजन मूर्त्या लहान आहेत पण खूप महान आहे. तसे आमचे विनेकरी बाबा, सर्वांचं नाम निर्देशन आता सर्वांचे नाव काही मला परिचित नाही हो, पण आमचे रवी महाराज असतील, आमच्या सोबत आलेले हरिभक्तीपरायण परमेश्वर परमादरणीय लिंबाजी महाराज ते सुद्धा सोबत आलेले आहे. ज्यांची तळमळ होती की मी कसा गपचूप उभा राहू, मला टाळाही कोणी द्यायला तयार नाही. पोरांना सांगितलं ए पोरव जा मना खाऊ लय यार भाऊ. त्यांचा खाऊ आला आणि ते मनाचं मोठेपण करून आमच्या हरिभक्तीपरायण चंदू महाराज मुळे ना विठ्ठल विठ्ठल मुळे म्हटल्यानंतर एक तुम्हाला लाभलेलं मुळेच आहे. ते मुळच या गावाचंच मूळ आहे. हो खरोखर मुळे घराण्याची परंपरा. विठ्ठल विठ्ठल म्हणून सर्वांचं नाम निर्देशन सर्व माहिती रवी लहान लहान बाळ आहेत. हो ते खरोखर खूप गोड वाटतात माझ्या पाठीमाग. मला कार्यक्रम कसा येईल याच्याकडे पाहू नका, पण यांचं पाहूनच माझं व्हिडिओ शूटिंग चांगली होणार आहे. विठ्ठल आणि सऱ्या दुधात साखर पडल्यासारखं आमचे शूटिंग वाले दादा, जे वाईट बोललेलं राहील ना ते काढून टाका. पण विठ्ठल विठ्ठल नाही तर अलीकडे बरं का नंदू बाबा चांगलं ठेवतात नाही. वाईट असतं का त्याचं व्हायरस करता कीर्तन करायला डॅमेज करतात. विठ्ठल आणि सर्वापेक्षा आमचे साऊंड सिस्टम वाले दादांनी सुद्धा माझ्याकरता पहिल्यांदा वाटलं म्हणलं मी पडीतच राहते, पण चांगली सिस्टीम सुद्धा चांगली आहे. आणि ह्या ठिकाणी पत्रिका काही गणली नाही का. विठ्ठल विठ्ठल आज ह्या ठिकाणी ह्या मंदिराचा उत्सव आहे. बघितलं मी आजपर्यंत बरीचशी मंदिरं पाहिली बाबा, फक्त देव एकाच मंदिरात दिसतो. पण ह्या परिसराचं एक खरोखर वैभव भाग्य म्हटल्यानंतर एका ठिकाणात 2 दत्त मंदिर आहे. हे आपलं भाग्य आहे. हे खरंच परम भाग्य आहे माय बापानो. भगवान परमात्म्याचं 2 ठिकाणी दर्शन होतं. आणि म्हणून भगवान परमात्म्याच्या उत्सव काळामध्ये मी पहिल्यांदा विचारलं बापूंना,
म्हटलं बापू उत्सवाचं कीर्तन आहे का काल्याचं? ते म्हणे बाबा तुम्ही काला जावरील्या उत्सव मागे लागूच नका. म्हटलं आज तर जन्म आहे आणि जन्म खरं पाहायला गेलं उत्सव काळ जो आहे हो आजचा जो उत्सव काळ आहे माझ्या भगवान दत्तात्रयाचा जन्म कुठल्या वेळेला होतो काही घेणं देणं? बाबा तुम्ही निंदी बिल्यान भोगल्या फेक द्या. विठ्ठल विठ्ठल भगवान परमात्म्याचा उत्सव काल संध्याकाळी 6 वाजता होतो. बरोबर आहे की नाही? आता बोलूनही बोलण्याचा प्रसंग आहे. मी एक अज्ञान म्हणून लहान तोंडी मोठा घास घेऊ नये पण वयाच्या नुसार काय अधिकार असतो. आता इथं काल्याचं कीर्तन होईल. काल्याचं कीर्तन झाल्यानंतर महाप्रसाद होईल. नंतर देवाचा संध्याकाळी 6 वाजता जन्म होईल. म्हणजे जेवाच्या अगोदर बारस विठ्ठल विठ्ठल देव जन्मालाही आले नाही त्याच्या अगोदर त्याचं बारस होतंय. उत्सव काळ होतोय. हो आता मग मी सुद्धा माझ्या गावाला सप्ताह चालू आहे दत्त जयंतीचा. त्यामध्ये आज सुद्धा जागर आहे आणि उद्या सकाळी काला होईल. हो विठ्ठल विठ्ठल या ठिकाणी फार मोठी यादी आहे. स्थळ श्री दत्तात्रय मंदिर मोतीधाम आश्रम खराडी शिंदी तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव. ठीक आहे. असलेल्या बाबाजींच्या चरणावर नतमस्तक होतो आणि कार्यक्रमाकडे वळतो. कारण की इथं जी लिंक आहे ती परंपरेनुसार नसल्या कारणानं मी एवढं बारीक वाजू शकत नाही. विठ्ठल विठ्ठल कारण की इथली सुरुवात अशी ध्वजारोहणापासून सुरुवात आहे. बरोबर आहे का नाही? एवढं बारीक सांगण्यापेक्षा जे महात्मे ह्या स्थानाला लाभलेले आहेत गुरुमहात्मा ते समोर मंदिराजवळ समोरच बसलेले आहेत. जे दर्शनाला गेले त्यांना प्रसाद देतात. हे आपलं भाग्य की बाबांच्या हातून आपल्याला प्रसाद मिळतो. नाहीतर आपण घरी प्रसाद करतो खातो पण महात्म्याच्या हातात मिळालेला जो प्रसाद आहे तो अग्रगण्य प्रसाद मिळत असतो. नाही पण आपण भाग्यवान आहोत. विठ्ठल विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे आणि या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायांचा तो उपजून या पुढे येऊ आम्ही पुन्हा 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 जन्माला येऊ आणि पुन्हा पुन्हा जन्माला आल्यानंतर काय करू? फक्त काला खाऊ नुसता दही भात काला खाण्याकरता पुन्हा पुन्हा जन्मात जगद्गुरु तुकोबार. मग गाव तुकोबार आहे. तुम्ही म्हणतात काला खाऊ दही भात. मग हा काला तुम्हाला वाटतं इथंच होतो का? हो तुकोबार म्हणतात हा इथंच होतो मृत्यू लोकात असो का. हा काला मात्र ह्या ठिकाणी सोडून वैकुंठात मात्र काला होत. तुकोबाराय म्हणतात वैकुंठ तो इशे नाही. वैकुंठामध्ये काला नाही. हा काला मृत्यू लोकामध्ये. म्हणून आपण परम भाग्यवान आहोत. तो काला वैकुंठात होत नाही मृत्यू लोकात होतो. वास्तविक पाहता तिथं सर्व सुविधा आहेत. याही पेक्षा दुप्पटनं सुविधा आहेत पण त्यांचं भाग्य मात्र नाही. हा काला घेण्याचं भाग्य कोणाला लाभलेलं आहे? मृत्यू लोकातल्या लोकांना. ते एवढे श्रीमंत आहेत ते सर्व त्यांच्याकडे सामुग्री असूनही सुद्धा त्यांना मिळू शकत नाही. तो काला आपल्याला मिळतो. आपण भाग्यवान. हो मग काय तुकोबार आहे तो काला तुम्हाला मिळाल्यानंतर तुम्ही लगेच हडप करणार म्हणजे आमचा असा अप्पलपोटा संप्रदाय नाही. आम्ही तो काला हातात पडल्यानंतर तोंडात घालत नाही घास. आम्ही कोणाला तरी देतो कोणाच्या तरी मुखात घालतो. आम्ही एकमेकांच्या मुखात घालतो. तुकोबारांचा एकमेका देवमुखी सुखी घालो हुंबरे प्रेमानं आनंदाने नाचतो आणि तो काला सेवन करतो. मग का हो तुकोबार आहे तो काला कुठल्या तरी गल्लीच्या जागेवर होतो का? तुकोबाराय म्हणतात त्या आम्ही अगदी सुंदर सुटसुटी चांगली जागा निवडलेली आहे. कुठे? तुका म्हणे वाळवंट बरवी नीट उत्तम अशा जागेमध्ये आम्ही काला करतो. या काल्याचा उत्सव म्हणून आज दत्तप्रभूंच्या चरणावर काही का होईना एडी वाकडी सेवा करण्याचा प्रयत्न करतोय. हो आणि ह्या काल्याच्या निमित्तानं लाभलेलं हे गुणीजनांचं सौंदर्य. आणि यामधून काला म्हटल्यानंतर काला हा 1 तासात काला होत नाही. काल्याला कमीत कमी 4 तास लागतात.
पण मला ते 4 तास पुरे करता येणार नाही, कारण की तुमचा काला इथं मी 4 तास पुरा करायच्या माग लागलो रे लागलो. माझ्या गावात आता दिंडी सोहळा आहे, मना कलाकारी टाकायशिवाय त्या गावात नाही. विठ्ठल मग कालाच का, काल्याचं का म्हणून महत्व आहे. 7 दिवसाचा केला जाणारा जो सप्ताह आहे त्याची सांगता म्हणजे काला. मला सांगा, सप्ताहाची सांगता होते का समाप्ती? तुमच्याकडे लोक बोलतात का नाही? बोलतात ना. आपण काल्याची सांगता करता आहोत तर समाप्ती सांगता. जर समाप्ती काल्याची झाली त्या दिवशी आपली सुद्धा समाप्ती झाल्याशिवाय राहणार. विठ्ठल विठ्ठल. मग काला म्हणजे काय? काला कशाकरता करावा लागतो? 8 दिवसाचा जो सप्ताह, 7 दिवसाचा जो सप्ताह असतो त्याचा कळस म्हणल्यानंतर काला. आता बघा, एखाद्या वेळेला मंदिर बांधलं दत्तात्रय महाराजांचं. मंदिर बांधल्यानंतर हो त्या बांधकाम करणाऱ्याने मंदिर पूर्ण केलं. मंदिरावर काय ठेवलं तर पूर्णता प्राप्त होते? मंदिरावर कळस ठेवला तर त्या मंदिराचं काम, कळसाचं मंदिराचं काम पूर्ण झालं का? त्या मंदिरावर पुन्हा काही बांधकाम आहे की नाही? तसं 7 दिवस केलेला सप्ताह 8व्या दिवशी काला झाला न झाला की सांगता होत असते. तशा प्रकारे मग काल्याचं महत्व काय? काल्याचं महत्व काय? काला कशा करता करावा लागतो मला सांगा. काला करणे, भगवान प्रभू रामचंद्राच्या चिंतन हे करायचंय, गुणगान गायचंय, त्याचं आचरण करायचं का उच्चारण? काय म्हणतो मी? भगवान प्रभू रामचंद्राच्या जीवन चरित्राचं आचरण करायचं की उच्चारण? चरित्र उच्चार देऊन ऐका. भावार्थ सुंदर गोड. मला जे सांगायचं होतं त्याच्या अगोदर तुम्ही आपटून घेतलं. मलाच वाटायला लागलं काय करू मी आता. हो, रूपांतर होऊ देऊ नका. लक्षपूर्वक ऐका. मी हे सांगत होतो तुम्हाला, प्रभू रामचंद्राच्या चरित्राचा उच्चार करायचंय का आचरण? आहे की नाही? लक्षपूर्वक ऐकता ना तुम्ही, म्हणजे तुमच्या विषयी लक्षात येईल. आचरण करण्याच्या भानगडीत पडायचं, आपलं उच्चारण करायच्या भानगडीत पडायचं नाही. भगवान प्रभू रामचंद्राच्या चरित्राचं आचरण करायचंय का? माझा भगवान प्रभू परमात्मा कसा आहे? एक पत्नी, एक वचनी आणि एक बाणी, है की नाही? आणि आता पुढचा विषय मला मांडायचा होता तेव्हा मला त्याची गरज होती, है की नाही? हो, आता पुढचा विषय आहे का? भगवान गोपाल कृष्णाच्या चरित्राचं आचरण करायचंय का उच्चारण? उच्चारण करायचं आहे, आचरण करण्याच्या भानगडीत पडू नाही का? माझ्या भगवान परमात्म्याचं जर आचरण करण्याचा प्रयत्न केला तर त्या बाबानं 12 गाव अग्नी गिळला. काय म्हणतो? 12 गाव अग्नी गिळला. हो, तुम्हाला अगरबत्तीचा चटका लागला तर 7 फूट उडवतो, आहे की नाही? हो, त्याच्या आचरणाच्या भानगडीत पडू नाही. पुढे ऐका ना, त्या बाबाने करंगळीवर गोवर्धन पर्वत उचलला. आपल्याला 50 किलोची किती लागते माणसं, आहे की नाही? एकट्यानं
50 किलोची युरियाची गोणी सुद्धा उचलली जात नाही. मग त्याची बरोबर होईल का? बरोबर आहे की नाही? पुढे ऐका, ज्या माझ्या भगवान गोपाल कृष्णाच्या पत्नी किती होत्या? 16,108 गवळणी होत्या, पत्न्या होत्या. मुख्य 8, हो, बाकीच्या 16,100. बरोबर आहे की नाही? किती होत्या? 16,108. मला सांगा, त्या 16,108 सुद्धा तंतोतंतपणे त्याला वागवत्या आल्या. आपली एकमेकांना बाण गट्टा केली. विठ्ठल विठ्ठल. म्हणून मला म्हणायचं माय बाप्पांनो, भगवान गोपाल कृष्णाच्या चरित्राचं उच्चारण करायचंय. चरित्र ते उच्चारावे केले देवी गोकुळी, तारुभव सागरी ते उंच डिंच अधिकारी. त्या ठिकाणी भगवान परमात्म्याचं चरित्राचं उच्चारण करायचंय माय बाप्पांनो. मग भगवान परमात्म्याच्या चरित्राचं उच्चारण म्हणून का करावं लागलं? ह्या मृत्यू लोकामध्ये हाकार मात्र जिकडं तिकडं, सर्व मृत्यू लोकांमध्ये यज्ञ बंद पडले, कथा कीर्तन बंद पडली. याला कारण काय? या पृथ्वी तलावर हो राक्षस मातलं होते, राक्षस. आणि खरंच मी सांगतो तुम्हाला, काल्याचं कीर्तन चंदू महाराज, काल्याचं कीर्तन म्हणल्यानंतर बोलण्यापेक्षा प्रमाण जास्त आहे. विठ्ठल विठ्ठल. मला सांगायचं आहे, इकडं भगवान परमात्म्याचं हे मृत्यू लोकामध्ये इतका सुळसुळाट झाला, इतका सुळसुळाट झाला ना, सर्व कार्य धार्मिक बंद पडले. मग त्यावेळेला त्यांनी विचार केला या पृथ्वी मातेनं की आता काय करावं? माझ्याकडनं हा पापाचा भार तोलवला जात नाही. मग आता नेमकं तरी काय करावं? त्यानं विचार केला की ज्यांना आपल्याला ह्या ठिकाणी ज्यांनी मला स्थित केलंय ना, आपण त्याकडे जाऊन आणि त्या भगवान परमात्म्याला विचारलं पाहिजे की प्रभू, माझ्यावरचा हा भार कमी करण्याकरता प्रयत्न करा. मग त्यावेळेला ज्या मातेनं हो एका गायीचं रूप धारण केलं. काय म्हटलं मी? गायीचं रूप धारण केलं आणि ती वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मापाशी गोमाता भगवान परमात्म्याकडे गेली. आणि गेल्यानंतर ते भगवान परमात्मा शेषशय्येवर झोपलेले होते. शेषशय्येवर झोपले होते माझा परमात्मा. मग आता तिथं त्याला जाग करायचं आहे. मग कारण की कुठल्याही कोणाला भेटायचं ठरलं तर वशिले लावा लागत. इंदोरीकर महाराजांना तारीख द्यायची असली तर वशिला, श्याम महाराजांना तारीख द्यायची तर वशिला. तुम्हाला माहिती होतं कोणत्या माणसाकडून कार्यक्रम मिळेल आणि तोही कमी पैशात मिळेल. विठ्ठल विठ्ठल. म्हणून बापूंची गाठ घालून दिली. बापू हाऊस बाबा तू न जायची, नाही तर परिस्थिती गंभीर झालेली आहे आता. हो, तारीख घ्यायचं म्हटल्यानंतर पहिल्यांदा तारीख नाही राहिली. आता काय म्हणतो मी, लक्षपूर्वक आहे का? आता कीर्तनकारांच्या तारखा राहिल्यात नाही. आता काय म्हणावं लागेल? नाही तुम्ही म्हणा ते बेन, मी नाही म्हणणार. विठ्ठल विठ्ठल. मग त्या ठिकाणी भगवान परमात्म्याने विचार केला की आता बाबाला उठवायचं तरी कसं, कारण की हा शेषशय्येवर झोप निद्रिस्त झालेला आहे. मग त्या ठिकाणी कोणाला तरी वशिलेला लावा लागेल ना. मग जगद्गुरु तुकोबाने कोणीतरी वशिल्याशिवाय तरी जाता येत नाही ना.
हो आपल्याला साधारण नसतं लाईट जरी घ्यायची असली घरामध्ये तरी कुठून तरी वशिला लावा लागतो. मग ते वायरमनकडे जायचं, वायरमन नंतर तो साहेबाकडे जाईल, साहेबाकडे गेल्यानंतर मग त्याच्यावर शिक्कामोर्तब होईल, नंतर पुढचे काम होतील. तसं त्यांनी विचार केला की आता त्यांच्याकडे जायचं, मग वशिला कोणाला लावायचं. मग त्यांनी सांगितलं आता दुसरं कोणीच नाही, त्या भगवान परमात्म्याला जो घेऊन इकडे तिकडे फिरतो त्याच्याकडे जाऊ. तुका म्हणे शेषा, 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 लक्षपूर्वक ऐका, गोंधळ होऊ देऊ नका. मी जरासा गप्पूच हो राहिलो, थोडस उलटे प्रमाण पडायला लागले, कारण की हे समोर आहे ना दबाव, याचं तरी लक्षात ठेवा. हे काय पुढे, हे कुठं जाणार आहे, लक्षपूर्वक करा ना जरा. कारण की नाही तर मग ते काही अंतरीचे धावे सोबाई बाहेर धरीदाई पर्यावरण नाही, नुसती पळापळ म्हणल्यावर काय उपयोग असेल. माझ्या शब्दावर लक्ष ठेवा. आणि याला म्हणतात कर्पूर बुद्धी. कर्पूर बुद्धीचा माणूस असला ना, हे काडीची पेटी काडी, हा हुशार आहे. हो एक काडी आहे की नाही, बरोबर आहे की नाही. म्हणजे कर्पूर बुद्धी लावल्याबरोबर पेट धरते. हो आणि कदाचित आपण जर गौर बुद्धीचा माणूस असेल, ती पेटवण्याकरता कमीत कमी अर्धा तास. कपूर देवा दिवस कपूर देवा दिवस उजळली ज्योती, ठाईच समाप्ती झाली जैसी. कापुराला लावल्याबरोबर पेट धरतं.
गौरीला लावल्यानंतर अर्धा तास घेते आणि शेण बुद्धीचा माणूस पोह पडला रे पडला तर माती घेऊन उठतं, लवकर जळतही नाही आणि कुठलंच कार्य करत नाही. असं करफड बुद्धीचा माणूस असला की लवकर त्याला प्रमाण आठवतात घेतात. म्हणून मी पहिल्यांदा तेच सांगितलं की जर कोणाकडे जर भेटायचं असेल तर त्याला वशिला लावावा लागतो. मग वशिला लावला कोणी, महाराजांनी सांगितल्याप्रमाणे वशिला लावला गरुडाकडे. कारण की मी बोलून गेलो ना, जो त्या भगवान परमात्म्याला घेऊन फिरतो त्याला सांगितलं, बाबा गरुडा जा रे बाबा, उठवण माझ्या बापाला. गरुड म्हटले मी गेलो तिथं, पण मला त्याला घेऊन फिरायचा अधिकार आहे, उठवण्याचा अधिकार मी उठवू शकत नाही. मी त्याला घेऊन फिरत, पण तो अधिकार माझ्यात नाही. मग त्यांनी विचार केला जाऊ द्या, गरुड घाबरत असेल तो नाही उठवायला जाणार, पण किमान एक व्यक्तीचा असा अधिकार आहे की त्याच्याशिवाय त्याच्या अधिकाराशिवाय भगवान परमात्मा उठणार नाही असं पृथ्वी मातेला वाटलं होतं. त्याच्याकडेही वशिला, तिच्याकडेही सुद्धा वशिला लावला, पण तरी लक्ष्मीला सांगितलं मैया बाबाला उठव ना. ती म्हटली मी जर उठवायचा प्रयत्न केला असता तर मुंडक्या कोण राहिले असते. मला तिकडून अधिकार नाही, मला फक्त पायाची सेवा करायचा अधिकार आहे. मला तेवढा अधिकार मात्र उठवण्याचा दिलेला नाही आणि मला उठवता सुद्धा भगवंताला येणार नाही की माझ्या हातपाय दाबल्याने माझा परमात्मा झोपतो, उठवता येत नाही. मग त्याने विचार केला ठीक आहे, तो नाही उठवणार ना, त्या माऊली नाही उठवणार ना. मग त्यांनी शेवटचा, सगळ्यातला शेवटचा भगवान परमात्म्याला उठवण्याचा प्रयत्न करणाऱ्याकडं थोडासा हातभार लांबवला आणि सांगितलं ए बाबा, अरे तू तरी थोडस अंग हलव ना. मग म्हणून तरी माझा भगवान परमात्मा हा हलवलं जर असतं तर माझ्या पाठीवर त्याला निद्रिस्त कशा केला असतं. विठ्ठल 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 त्यांना मिळून द्यायचं होतं. बाबांनी पहिलं ते प्रमाण दिलं. तुका म्हणे शेषा जागे करा ऋषिकेशा. भगवान परमात्म्याला म्हणले उगा जाग करा. ते म्हटले मी जाग करायचं काम केलं असतं तर माझ्याजवळ झोपू कशाला दिलं असतं. माझ्या भगवान परमात्म्याला सुद्धा जाग करता आलं नाही. मग त्यावेळेला ब्रह्मदेव त्या ठिकाणी गेलेले होते, पृथ्वीमाता त्या ठिकाणी गेलेले होते. म्हणले तो बाबा तसा उठणारच नाही का, त्याची विनवणी केल्याशिवाय तू उठणारच नाही. म्हणून आपण सुद्धा आपल्या भगवान परमात्म्याची विनवणी करायची. सर्वांनी हात जोडा. काय आज्ञाधारक बसलेले लोक आहेत बा, हात जोडा सर्वांनी. आणि मग सर्वांनी हात जोडले आणि हात जोडल्यानंतर माझ्या बापाच्या पुरुषाने सांगितलं त्याला विनवणी केल्याशिवाय
केल्याशिवाय तर उठणार नाही. मग हात जोडले. श्री अनंत मधुसूदन पद्मनाभ नारायणाचे गोपक जनानंद गणागणाश सकळ देवाचे देवा कृपालवाचे केशवानंद मानव सदाशिवा सजरूपा चक्रधरा विश्वभर कडोद चक्रुणकरा सजरबादा सजरकारा शिवसागरा शेषन कमला कमलपती कामिनी मोनामध्ये म्हणते गोतारका धरिका श्री वामन मूर्ती ते विक्रमा काय सगळं वर जगजिता जगनवरा वसुदेव देवकी नंदना बाळ रांगना बाळकृष्णा. मग माझ्या भगवान परमात्म्याने डोळे उघडले. विठ्ठल विठ्ठल डोळे उघडल्यानंतर पाहिलं तर बापरे बापरे 33 कोटी देव या ठिकाणी पृथ्वी मातेसोबत. काय प्रकार आहे. माझ्या भगवान परमात्म्याला सांगितलं भैया ना बाबा तुम्ही मला खाली जागा दिली आहे त्याच्यावर मला स्थित केलं मला तो अधिकार प्राप्त करून दिलेला आहे. पण राक्षसांचा सुळसुळाट झालेला आहे. माझ्याकडनं ते तोलवला जात नाही तो भार. याच्याकरता काहीतरी करा. मग त्या टायमाला तिथे मिटिंग बसली. मिटिंग मध्ये निर्णय झाला. भगवान परमात्म्याने सांगितलं की आपण आता सर्वांनी अवतार घेतला पाहिजे. मग पहिल्यांदाच हो शेषशय्याला सांगितलंय बाबा तुला अवतार घ्यायचा आहे. त्यावेळेला माझ्या भगवान परमात्म्याचा प्रभू रामचंद्राचा अवतार होता. आणि मग त्रेतायुगात द्वापार युगामध्ये माझ्या भगवान परमात्म्याला अवतार घ्यायचा. मग सांगितलं शेषाला बाबा अरे लक्ष्मणा आपल्याला अवतार घ्यायचंय आता पुढे. लक्ष्मण म्हणे सगळं जमी बघ तेवढं नाही जावं. म्हणले का अरे 14 वर्ष वणवण भटकावं लागलं. अंगावर भरभरी कपडा नाही पायात पायथन नाही. 14 वर्ष मला फिरावं लागलं निराहार. त्याच्यामुळे आपण अवतार घेणार नाही. मग त्यावेळेला तडजोड झाली. लक्ष्मणाला सांगितलंय बाबा आता असं कर. त्यावेळेला हो मी सांगत होतो तर तू ऐकत होता ना. आपण तडजोड करू थोडीशी. आता तू सांगत जा मी ऐकत. मग त्यावेळेला तू लहान होता प्रभू रामचंद्र मोठे होते. आता द्वापार युगामध्ये आता तू आता तू वडील होईगा सर्वज्ञा पाळीन मी आज्ञा तुझी बारे. मी तुझी आज्ञा पाळीन. पुढच्या वेळेला तो मोठा हो. नियोजन झालं. नियोजन झाल्यानंतर काय सांगावं तुम्हाला. इकडं जी वसुदेवाची बहीण होती ना कंसाची बहीण होती ना ती देवकी ते वसुदेवाला दिले. आणि वसुदेवाला दिल्यानंतर बर का चंदू बाबा असा योग आला की भगवान परमात्म्याची कृपा झाली. इकडं थाटा मोठात लग्न चाललंय. वसुदेवाला मुलगी दिल्यानंतर बहीण दिल्यानंतर कंसाचे इतकं थाटात लग्न चाललं ना इतकं थाटात लग्न चाललं. आणि लग्न चालल्यानंतर त्या ठिकाणी थोडस विघ्न तयार झालंय. वसुदेवाने देवाची बहीण लग्नाबाजी रिक्त झाले ऐका. लग्नाबाजी रिक्त झाले ऐका. असंच होणार. विठ्ठल विठ्ठल आता अशी तडजोड करा थोडीशी. रवी भाऊकडे तू माईक द्या. तू पुढं म्हटल्यानंतर बाळ पुढं म्हणेल तू त्याच्याकडे जा. तू बस म्हणजे आम्ही म्हणायला लागलो का ते उचलतो म्हणजे बरोबर येईल. मग थोडस गोड वाटत आणि तू त्याच्याकडे जा. दोघं बरोबर म्हणत जा. विठ्ठल विठ्ठल काय सांगत होतो मी कीर्तन. वसुदेवा देत देवकी बहीण लग्नामध्ये विघ्न झाले ऐका. लग्नात विघ्न झालं. माझ्या कंसाने रथ चुंपला. खूप लावाचा आमच्या देवकी माते करता दिलाय. रथावर बसले कासरा हातात घेतला. पाठीमागे वसुदेव बसले. बाजूला देवकी बसली. हातात कासरा घेऊन रथ बाहेर निघाला. दास दासी काय असेल नसेल खूप लावा जमा दिला. आणि त्यांना पोचवण्याकरता हो कंस निघाला. हातात कासरा आहे. रथ हाकतो आहे. लग्नामध्ये विघ्न झाले ऐका. जात असताना आकाशवाणी झाली. आणि आकाशाची वाणी सांगत असे कंसा मानी हा भरवसा बोलण्याचा.
आठवाईचा पुत्र वदिल तुझसी म्हणून मानसी क्रोधावला. विठ्ठल विठ्ठल. माझं काल्याचं कीर्तन असं असतं की काल्याचं कीर्तन संपेपर्यंत कमी 100 प्रमाण झाले पाहिजे आणि ते तत्वाचे गायक असले मग मला समाधान वाटतं. नाही तर मग ते काय होतं बाबा, तो निंदूनही घे आणि भुगले तूच फेकून दे, मग उपयोग होत नाही. विठ्ठल आपण कासरा घेतलाय, आकाशवाणी झाली, आकाशाची वाणी कानावर पडल्याबरोबर आठवाईचा मुलगा मला मारणार म्हणून मानसी क्रोधावला. क्रोध आला कंसाला आणि क्रोध आल्यानंतर त्याने विचार केला, आता जर आपण काही केलं नाही तर आपलं जीवन जगणं सोपं नाही. म्हणून त्याने मागचा पुढचा विचार न करता त्याने विचार केला, आठवा मला मारणार आहे ना, पहिल्यांदा झाडच तोडून टाकलं तर त्याला फळ मात्र येणार नाही. त्याने पहिल्यांदा विचार केला, जर आपण बहीण टाकली तर मुलगा होण्याचा प्रश्नच येणार नाही आणि मला मारणारही कोणी पैदा होणार नाही, असं त्याने ठाम डोक्यात विचार केला. आणि बसलेले त्या ठिकाणी समोर पाठीमागे बसलेले बहीण आहे, वसुदेव आहे, त्याने मागचा पुढचा विचार न करता हातात जे शस्त्र होतं खड्ग ते उपसलं. घेऊन या खड्ग महाराजा धावला, हात तो धरीला वसुदेव, हात तो धरीला वसुदेव, हात तो धरीला वसुदेव. घेऊन या खड्ग माराया धावला, हात तो धरीला वसुदेवे. हात धरला वसुदेवानं आणि सांगितलं, काय रे कंसा, श्री हत्येचं पात्र का करून घेतो? नाही म्हटलं, याच्या 8व्या मुलापासून मला मरण आहे. कोणी असू द्या, जो स्वतःच्या जेवणात जगण्याकरता प्रयत्न करणारच आहे. त्यांनी विचार केला की बहीण मारून टाकल्यानंतर मुलगा होणार नाही, मी मरणार नाही. पण विधीने जे लिहिलेलं आहे, का लल्लाटीचे लिहिले न मोडेगा काही केले, काळे गोरे पण धुतले फिटोने ने. ज्ञानोबाने सांगितलं की बाबा जे लिहिलेलं आहे ना ते कदापि सुद्धा चुकत नाही. ज्याला मंदिराकडे जायचं त्याने गुपचूप जा, यायचं तर गुपचूप या. तुमचं प्रमाण आमच्यामध्ये जास्त आठवायला लागलंय. विठ्ठल विठ्ठल. येताना शांततेत या, जा येताना मध्ये मंदिरात याच्यात मंडपात येताना शांततेत या, बोलू नका. आम्हाला व्यत्यय होतोय, कार्यक्रम काही नसू सहज नाही करता येत. हजारो वेगळं असल्याचं जेवढं दुःख होत नाही तेवढं प्रमाणात अभंगाकडे जाण्याकरता दुःख होत असं लक्षात ठेवा. शांतता फार महत्वाची आहे आणि या मृत्यूभूमीमध्ये एकमेव शांततेचं ठिकाण असेल तर तो फक्त परमार्थ आहे. इथं जर एखादा आमदार खासदार आला असताना तुम्ही शांतही बसले नसते आणि तुम्ही उठून गेल्यानंतर कमीत कमी 10-5 गुटक्याच्या पुण्याच्या टोपल्या भरून फेकावा लागले असते. विठ्ठल बाबा हात धरला आणि सांगितलं, ए वसुदेवा, कशा करता मारतो? मारू नको श्री, आपल्याला पातक पाडून ठेवू नको. इथपासून 8वा मुलगा तुला मारणार आहे ना, मग चिंता करू नको. हो, आम्हाला बंदी शाळेत ठेव. वसुदेवानं सांगितलं की आम्हाला बंदी शाळेत टाक आणि जेवढीही मुलं असतील तेवढी मी तुम्हाला देणार म्हटलं. भगवान परमात्म्याच्या कृपेनं वसुदेव देवकीला बंदी शाळेत टाकलं आणि बंदी शाळेत टाकल्यानंतर पहिल्यांदा नियोजन झालं होतं, सर्वांना आपल्याला अवतार घ्यायचा आहे मृत्यूलोकामध्ये. सर्वांचं नियोजन झालेलं होतं आणि मग काय सांगावं, योग असा घडला की त्या ठिकाणी वसुदेव देवकीच्या पोटी पहिलं बाळ जन्माला आलं. पहिलं बाळ जन्माला आलं. आल्यानंतर माहिती पडलं तिकडे कंसाला की पहिला मुलगा जन्माला आला.
हो, धावत पळत आला. धावत पळत आल्यानंतर जो जन्मलेला मुलगा होता, वसुदेवानं सांगितलं, ए देवकी, तू मुलगा झालेला आहे ना, तो कंसाच्या ताब्यात दे. कंसाला तो मुलगा हातात घेतला आणि घेतल्यानंतर पाहिलं किती गोंडस मुलगा आहे, किती गोड मुलगा आहे, किती छान आहे, किती सुंदर आहे. असं घेऊन आणि तो नाचायला लागला. त्याने विचार केला की आपल्याला 8व्यापासून मरण आहे, पहिल्याला ठेवून मारून काय फायदा, आपण 6 मुलं सोडून देऊ आणि 8व्याला बरोबर मारू. पण खरं सांगू का तुम्हाला, जोपर्यंत तुमच्या जवळ पुण्याचा संचय आहे, तुम्हाला देवाचा बाप सुद्धा मारू शकत नाही. तुमचा पुण्याचा संचय संपला रे संपला की तुम्हाला सामान्य माणूस सुद्धा मारू शकतो. म्हणून त्याने विचार केला की कंसाचं पुण्य संचय भरपूर आहे, मग तो कमी करण्याकरता काय करावं. मग त्यावेळेला त्याने विचार केला, नियोजन केलं पाहिजे. मग नियोजन झालं. त्या ठिकाणी नारद महर्षीला खाली पाठवण्यात आले, बाबा याने जर मारलं नाही, याने जर पाप केलं नाही तर याला मारायचा आपल्याला अधिकार राहणार नाही. मग तुम्ही एक काम करा, नारद महर्षी जा प्रत्येक लोकांमध्ये आणि त्या बाबाला समजावा. मग नारद महर्षीने विणा घेतला, श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण नारायण नारायण. भगवान परमात्म्याचे कृपे नारद महर्षींनी विणा घेतला, नारायण नारायण. आले कंसाच्या पुढे, काय कंसा, जय हरी, काय चाललं. तो म्हणे काय नाही, मला भाचा झालाय आणि त्या आनंद उत्सवामध्ये भाच्याला घेऊन नाचतोय म्हणे मी. म्हटले का म्हणून. अरे म्हणे बरोबर नारदा, मला 8व्यापासून मरण आहे. म्हटले याला मारून काहीतरी फायदा होणार आहे. पण नारद महर्षी, ज्यांचा विषय कधीच रद्द होत नाही त्यांचं नाव नारद. मृत्यू लोकात आहे बरं का, म्हणजे आपल्यात नाही ते नारद. आपल्यात असतील का तुम्ही शोधा, मला काय घ्यायचं. तुमच्या गावात 2 तास कीर्तन करायचं, निघून जायचं. पण नारद हा शब्द ज्या वेळेला उच्चारला जातो ना, जो खरोखर गावात कळी लावणारा नारद असतो ना, त्याच्या अंतकरणाला डिवचलंच जातं. ते विठ्ठल विठ्ठल. नारद वर्षाला म्हटले, काय झालं कंसा. म्हटले मला 8व्यापासून मरण आहे, याला मारून काय फायदा. बरोबर नाही, एवढा व्यक्ती बोगण्यापेक्षा ते वर जाऊन चिटकून मिळेलं बरं. काही कीर्तनामध्ये काही सोपं खेळ असतो का. हो, भजनी विक्षेप बरं ते बरे. भजनामध्ये विक्षेप आला ना तर मेलेलं बरं राहत असतं, एवढं दुःख होत असतं. आणि पुन्हा योग असा घडला की एवढा मोठा कार्यक्रम तुम्हाला करायचा, ते नियोजन सुद्धा तुम्ही तसं केलेलं आहे. हो, आमच्या महाराजांचे तिथून गाडी बोलून एवढे मुलं या ठिकाणी कार्यक्रम करतात, हे सौंदर्य निर्माण केलं. आणि पुन्हा व्हिडिओ शूटिंग होणार, ते तुम्हाला ऐकायला पाहायला सगळ्यांना भेटत. गोड असे वातावरण निर्मिती झाली पाहिजे होती, पण करावं तरी काय. माझ्याच नट्टीच्या लग्नात 17 इकडे ते काय करू. विठ्ठल नारद महर्षीला म्हणले, कंसा 8वं मारणार म्हणतो, याला सोडून द्यायचं म्हणतो ना. खरं सांगू का तुला, तुला व्याकरण कळतं का रे, तुला मोजता येतं का. म्हटलं नारद महर्षी मोजता येतं म्हणजे मी काय अशिक्षित आहे का. मला मोजता येतं ना. म्हटले 8 बोटावरती कर. कंसाने 8 बोट वरती केले. म्हटले इकडून मोजल्यानंतर 8वा हा भरतो. म्हटले उलट जर पहिल्यापासून मोजल्यानंतर पहिला सुद्धा. अहो बुद्धिवान होते नारद, ज्याचा विषय कधी रद्द होत नाही त्याचं नाव नारद. त्याने बरोबर अगदी ठिणगी टाकली. त्याने म्हटलं, आणि बांधट लोकांना उलट सांगितलेलं खरं कळतं, चांगलं सांगितलेलं आठवत नाही, गोड वाटत नाही. हो, त्याने म्हटलं असं म्हणजे पहिला सुद्धा. मग काय सांगा तुम्हाला, त्या मुलाचा पाय धरला, गर 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 फिरवला, आपटला, मारला. 1 2 3 4 5 लागे
6 मुलं मारले हो, लक्षपूर्वक आहे का? 6 मुलं मारले. 7वा गर्भ योग मायेने रोहिणी मातेच्या गर्भात घातला. तिथं संकर्षण भगवान बळीराजाचा त्या बळीराम भगवान की जय. 6 मुलं मारले. 7वा योग मायेने रोहिणीच्या गर्भामध्ये गेले. त्या ठिकाणी भगवान बळीराजा शंकरषणाचा अवतार झाला. बळीराम भगवान की जय. आणि मग काय सांगा तुम्हाला, 7वा त्या ठिकाणी भगवान परमात्मा तिकडे वाढताय आणि मग 8वेचे याचे लक्षण दिसायला लागले. हो, 8वेचे लक्षण दिसायला लागले. 7 गेल्यानंतर 7 मानले. 8वा सुद्धा आता आपल्याला मारेल असा ध्यास मात्र कंसाला सुरू झालाय. मग त्याने पहिल्यांदा कसा 8 दिवसात यायचा बंदीशाळेत, दररोज यायला लागला. दररोज यायला लागला. दररोज येऊन पाहायचा देवकी मातेकडं. पण काय सांगावं, खरं सांगतो तुम्हाला, ज्या वेळेला मातेला गर्भधारणा होते ना, त्यावेळेला तिचा प्रकाश, चेहऱ्यावरचं तेज वेगळंच दिसायला लागतं. हो, आणि तो यायला लागला, कंस पाहायला लागला. अरे बापरे, देवकीचा चेहरा तर बदलायला लागला. काय प्रकार, काय प्रकार आहे? देवकीच्या चेहऱ्यावर प्रसन्नता यायला लागलेली, उजळल्यासारखा चेहरा दिसायला लागलाय. 8वा येण्याची भीती होती त्याला, आणि ते सुद्धा त्या ठिकाणी हो दिसायला लागलं. ते देवकीचाच विठ्ठल विठ्ठल देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य, कंसाचे हृदय जळते, कंसाचे हृदय जळते. देवकीचं तेज माईक सारखं दिसायला लागले. विठ्ठल विठ्ठल. असा किती वेळ कीर्तन पुढे लांबलं मला चालणार नाही. मी मोजून बरोबर 2 तासच करणार आहे. कारण की कसं असतं माहिती का, मला इथून पुन्हा तिथं जाऊन पालखीचं नियोजन आहे संध्याकाळी. मला कुठल्याही प्रकारे 3 वाजेपर्यंत तिथं पोहोचलो तर ठीक, नाही तर तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला कीर्तनकार येत नव्हता ना, तोपर्यंत तुम्हाला फोनवर फोन चालेल. बाबा कुठे, ते एक भाऊ कुठे, त्यांचं नाव नाही मला सांगता येणार, ज्यांनी माझ्याकडनं फोटो घेतला होता. काय नाव त्यांचं? विष्णू दादा. अहो इतके फोन त्या महात्म्याचे, त्याला वाटणं हाऊ का डाव पडते काय झुबो. कारण की खरोखर आहे, कीर्तनकारांचा असा भाव वेगळा झाला महाराज. हो, जिकडं जास्त पैसे दिसले इकडं टाप मारून द्यायचे, तिकडे निघून जायचं. त्याच्यामुळे लोकांच्या फोनावर फोन चाललाय. सकाळपासून आमच्या बापूंचा आणि त्या भाऊंचा फोनवर. म्हटलं त्याला, म्हटलं मी आल्याशिवाय राहणारच नाही, आणि ज्या दिवशी शांबाबा मरतील त्या दिवशी मात्र तारीख तर मात्र थांबणार नाही. आता झाला का प्रॉब्लेम सॉल्व झालं ना? ती गाडी कोणाची रस्ते तेवढी काढून घ्या बरं. ट्रॅक्टर येतोय तिथून. आता बंद होणार नाही का? नाही ना? बरोबर, मग ठीक आहे. हो, आपला विषय कुठे चालला होता? लाईट कडे, नाही का नाही? आणि कसं आहे माहिती का, खूप व्यत्यय होतो मला. आता काय सांगा, मला सुद्धा इतका आनंद वाटला ज्या वेळेला मी व्हिडिओ शूटिंग पाहिली ना. म्हटलं हा काळा निळा काही का ना, कुठेतरी दिशी बो म्हणतो. पण काय तुमले बी सहन नाही राहिलं म्हणाला. विठ्ठल त्याला प्रारब्धच लागतं. हो, माझ्यासारखा कर्महीन बुद्धीचा माणूसच नाही कुठं सापडणार. काय सांगावं तुम्हाला. हो, कधीतरी असा चांगला योग येतो आणि त्यामध्ये अशा फांद्या पडतात. काय करावं. पण ठीक आहे, एक तर त्याला चालवत तरी ठेवा, नाही तर बंद करा. मला काला करून घेऊ द्या. बंद झालं तरी चालेल, मला जमतं तसंही. काय नाही. कारण की काय, माझं रूप पाहता लोचेने आपण टाकला म्हणावा का बरी जायला तुमनं हो का नऊ मला काही घेणं देणं. विठ्ठल विठ्ठल लक्षपूर्वक आहे का, ज्या वेळेला त्याचं तेज पाहिलं नाही
एकदम सूर्यासारखं दिसायला लागलं. कंसाचं हृदय जळायला लागलं की 7 गेले, 6 मारले, पण 7वाही सापडला नाही. मग आता काय करावं? 8वा आता जन्माला आल्यानंतर मला तो मारणार यात शंकाच नाही, असं त्याला तळमळ 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 वाटायला लागली. आणि योग घडला मायबापानं. काय सांगावा, भगवान परमात्म्याचे येण्याचे लक्षण दिसायला लागले आणि तो त्याला रात्रंदिवस त्या कृष्णाचाच ध्यास लागून राहिला. कंसाला रात्रंदिवस त्यानं अन्न पाणी वर्जन करून आणि तो रात्रंदिवस त्याचा ध्यास करायला लागला की 8वा मला मारणार. हो, कारण आकाशवाणी झाली हे मात्र खोटं ठरणार नाही, हे कंसाला माहीत होतं की आता माझा घात झाल्याशिवाय राहणार नाही. पण तो मात्र प्रयत्न केल्याशिवाय राहत नव्हता. त्याने विचार केला काय करावं. जाऊ दे, एकदाच बंद करा, मला बोलू तरी द्या. काय विषय मला तुम्हाला 8 दिवसाच्या कीर्तनामध्ये अनेक प्रकारचे विषय मांडले जातात. पण खरं सांगू का तुम्हाला, अंतकरणापासून सांगतो मी, मला काला का आवडतो, काल्याचे कीर्तन मी होऊन का घेतो याला कारण आहे. नाहीतर मला माहिती 1 दिवसाच्या कार्यक्रमाचे ठेवण बसत नाही. कीर्तन करायला किती दुःख असतं हे सर्वांना माहिती असतं, तरी सुद्धा मी काल्याचं कीर्तन घेत असतो बाबा. हो, नाहीतर आता तुम्हाला सांगतो, उत्सवाचं जर कीर्तन तुम्ही मला करायला लावलं असतं आतापर्यंत मोडून मोकळा झाला असतो. मला काय उत्सवाच्या कीर्तनाला काही विशेष नसतं राहत. ते मुद्दा फक्त देवाच्या जन्माचा मांडावा लागतो ना, आवरावं लागतं, काही विशेष नाही. पण काल्याचं कीर्तन असं आहे, काल्याच्या कीर्तनात जेवढं जेवढं चरित्र उच्चारण पुढे होत राहतं ना, तेवढा अमृत योग निर्माण होत असतो मायबापानं. आणि खरं सांगू का तुम्हाला, काला घडी घडी मी का घेत असतो, कायम का घेत असतो? अहो, माझा गोपाळ कृष्ण जो आहे ना, त्या गोपाळ कृष्णाचा वंशज मी आहे म्हणून मला काला आवडत असतो. हो, मी एक गोपाळाचा पोरगा आहे, गोपाळाचा, म्हणून माझ्या गोपाळ कृष्णाच्या वंशामध्ये मी जन्माला आलो हे, म्हणून त्या बापाचं उच्चारण अंतकरणापासून करावं म्हणून तो मला आनंद असतो. पण करू काय, नाही इलाज आहे. हो, इथं असं चाललंय की खेळतो येण्याची खेळावा, तो त्याचा खेळ खेळू राहिला आणि माझ्या आतड्या तुटू राहिल्यात. विठ्ठल विठ्ठल. आणि माझा भगवान परमात्मा येण्याचे योग दिसायला लागले. श्रावण मास होता, मध्यरात्रीची वेळ होती, अष्टमी तिथी होती, वार बुधवार होता आणि काळकुट्ट अंधार असताना रात्री 12 वाजता माझा भगवान परमात्म्याचं प्राकट्य आणि त्या ठिकाणी त्या बंदी शाळेमध्ये झाले. गोपाल कृष्ण, माझा गोपाल कृष्णाचं अवतरण त्या ठिकाणी रात्री 12 वाजता झालं. बरं का, रात्री 12 वाजता जन्म झाला. लक्षपूर्वक आहे का? ज्या माऊलीला नियोजन सर्व अगदी बरोबर होतं, पण माता भगिनीनं बाहेर काही नाही का? आवाज येतो का? येतो का आवाज? येतो ना? हा, कान उघडून ऐका, शरीराचे कान करून ऐका, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. जर तुम्हाला मुलगा झाला तर तुम्हाला आनंद होतो का दुःख? काय म्हणतो मी, कळतं का? तुम्हाला मुलगा झाला आनंद होतो का दुःख? आनंद होतो, आहे की नाही? माझ्या देवकी मातेला 8वा मुलगा झाला, तिला आनंद झाला का दुःख? हो माय, भगवान परमात्म्याला माहिती होतं की काय करावं. हो, भगवान परमात्मा जन्माला आल्याबरोबर 8 वर्षाची मूर्ती त्या ठिकाणी प्रकट झाली. हो, मला सांगा ना, आईला लहान मुलगा आवडतं का मोठं? हा, आमच्याकडं लहान मुलाचं लालन पालन पोषण केलं जातं. हो, त्याला गंध, पावडर, टिकली, अगदी एकदम मस्त पैकी काजळ वगैरे भरून त्याची पप्पी घेतली जाते. बरोबर आहे की नाही? तुमच्याकडे कसं आहे का 65 वर्षाच्या म्हाताऱ्याची पप्पी नाही चालणार, आहे की नाही? ते लहान बाळ गोंडच असतं, गोड असतं, म्हणून त्याला ते अगदी सजून नटून थटून
त्या मुलाला शोभिवान करून ती माऊली त्या मुलाच्या पप्प्या घेत असते. आनंद वाटतो तिला. मग ते भगवान परमात्मा 8 वर्षाची मूर्ती प्रगट झाली त्या ठिकाणी. आणि मग त्यावेळेला भगवान परमात्म्याला यशोदा मैया म्हणायला लागली, कृष्णा अरे तू मोठा झालास, मला लहान बाळाचं सुख घ्यायचं आहे, तुझा मोठ्याचा उपयोग काय झाल्याचं. भगवान परमात्मा म्हणतात, आई मोठं व्हावा करता कितलाक लोक फडशा पाठ टाकतात, मोठं होण्याचा प्रयत्न करतोस, मी कसं लहान हो. जगात मोठं होण्याकरता खून करतात तरी गाद्या सोडायला तयार नाही. हो, एका मुख्यमंत्र्याचे 2-2 होतात तरी सोडायला तयार नाहीये. आणि मी कसं सोडू, कसं शक्य आहे. विठ्ठल विठ्ठल. मग म्हटलं मला लहान होता येत नाही, पण भगवान परमात्मा वसुदेव देवकीला सांगतात, ए वसुदेव देवकी आई मी सांगतो तेवढं ऐकून घ्या. नियोजन सांगितलं माझ्या गोपाळकृष्णाने. बघा मी लहान होईल, पण त्याच्या अगोदर तुम्हाला सर्व कार्य सांगून देतो. माझ्या भगवान परमात्म्यानं पहिल्यांदा कार्य सांगितलं आणि नंतर मग त्या कार्याची सिद्धी करायला सांगितली. भगवान परमात्मा 8 वर्षाची मूर्ती झाली. सांगितलं देवा आई वडिलांना सांगतात तुम्ही एक काम करा, तुमच्या पायात बंद पडलेले आहेत ना ते सुद्धा गळून पडेल, टोपलीत घ्या, मला घरात टोपली ठेवा आणि त्या ठिकाणी नंदाच्या घरी नेऊन सोडा. सर्व नियोजन माझ्या भगवान परमात्म्यानं सांगितलं. आणि मग माझा भगवान परमात्मा लहान झाले. आणि लहान झाल्यानंतर यशोदा मैयानं देवकीने सांगितलं की आता भगवान परमात्म्याने जे सांगितलेलं आहे तुम्ही एक काम करा, आता याला इथं ठेवू नका. मग उचलीला कमळापती, उचलीला कमळापती, उचलीला कमळापती, बंधने पायाची गळती, टोपलीत टाकलं आणि निघाले माझ्या परमात्म्याला घेऊन वसुदेव. जात असताना पुढे रक्षपाळ आहेत, ती दोन्हीकडे हातामध्ये दंड घेऊन उभे आहेत. मग आता काय करावा. त्याने सांगितलं चिंता करू नका, त्यांचा सुद्धा मी बंदोबस्त केलेला आहे. हो, त्यांना सुद्धा मोहून टाकलं. म्हणते रक्षपाळ तेम्या मोहिले सकळ, ते मोहून टाकलेले आहेत. पण चिंता करू नका. गेले पुढे गेल्यानंतर अनर्गळे टांगलेले होते, कुलप लावलेले होते. माझ्या भगवान परमात्म्याच्या नुसते दृष्टी त्या कुलपाकडे गेल्याबरोबर गळून पडले. आणि मग माझ्या भगवान परमात्म्याला डोक्यावर उचलून घेतलं होतं ना. पुढे यमुना मैया आडवी आली. हो, यमुना मैया आडवी आली. आणि आडवी आल्यानंतर काय सांगावं, यमुनेमध्ये पाणीच नव्हतं. हो, खूप कमी पाणी होतं. आणि माझ्या परमात्म्याला घेऊन जात असताना हो यमुना मैयाने विचार केला की पहिली संधी आहे की बिगर माईकचं कीर्तन करायची. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. जेवढं तुला पोट तिडकीनं बोलता येईल तेवढं बोल. सकाळतून आणखीन तडे कालाच शेत आढळले. 8 येतो ना काला आणि तडे बितू ना काला. आणि 9व्या दिवशी तुले उचलून नेसन ठेवा बाजूला, असंच होणार आहे. म्हणून चिंता करू नका. जेणेकरून नाही जरी तुम्हाला ऐकायला मिळालं, या धर्म मंडपात आले नुसत्या भगवान परमात्म्याच्या लीलेचं चरित्र आम्हाला जरी फक्त ऐकायला मिळत असेल, नाही तुम्हाला ऐकायला मिळाले, तुम्ही यज्ञ मंडपात आले तरी तुम्हाला 100% पुण्य मिळाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तुम्ही 7 दिवशीचं का कीर्तन काही ठेवलेलं नाही. तुम्हाला एकाच दिवसामध्ये पूर्ण पगार आहे. 7 दिवसात सप्ताह केल्यानंतर 8व्या दिवशी पगार होतो ना. तुम्हाला एकाच दिवशी भोजन बी आणि पगार पण आहे. चिंता करू नका. हो, म्हणून खूप खूप सांगायसारखं आहे, पण काय करावं, नाईलाज आहे. हो, ठेविले आनंदी चिंती असू द्यावी, जिदर जिदर तेरा भाई, गुदर गुदर मेरा भाई. विठ्ठल विठ्ठल.
भगवान परमात्मा उचलला. ज्यावेळेला जात असताना यमुनेत पाणी नव्हतं, पण यमुना मैयाने विचार केला की पहिली संधी आहे, बुडवायची नाही. खाली उतरून गेला, गामठा लावल्याबरोबर माझा भगवान परमात्मा गोकुळामध्ये गेले. गोकुळात गेल्यानंतर त्या ठिकाणी खरोखर माझ्या यशोदा मैया सुद्धा प्रसूत झालेल्या होत्या. तिथं झाली होती मुलगी, पण इकडनं आला मुलगा, पण आमच्या आई ते अवस्थेत नव्हत्या. त्या ठिकाणी वसुदेव गेले आणि गेल्यानंतर त्यांनी तो मुलगा हळूच ठेवला आणि त्या मायेला घेऊन आले. पण आल्याबरोबर गोपाल कृष्ण भगवान की परीक्षा असते, वर काही सत्व परीक्षा असते. कारण की सत्व परीक्षेशिवाय त्यांची सत्व परीक्षा होती. हो, नारदाने कळ लावली आणि सांगितलं. पहिल्यांदा लक्ष्मीकडे गेले. लक्ष्मीला सांगितलं, हे लक्ष्मी, अहो पातिव्रत्याचं नाव 1 नंबरला अनुसयाचं जातंय, तुम्ही 2 नंबरवर गेल्या. ते म्हण असं कसं शक्य आहे? म्हटलं हो. नंतर तिथून निघाले, महादेवाकडे गेले. महादेवाच्या पत्नीला सांगितलं, पार्वती 1 नंबरला अनुसया, तू 2 नंबरला गेलेस. तिथून निघाले, ब्रह्मदेवाच्या सरस्वतीकडे गेले. सांगितले, सरस्वती तुझा सुद्धा शेवट नंबर 1 नंबरला अनुसया गेली. म्हटले का? म्हणजे खरं सांगू का? अगं तिनं जर सकाळी साडी पेरल्या, दुपारी उगवतात, 4 वाजता त्या काढल्या जातात. आणि आज जसे आमच्या नंदू महाराजांच्या संस्थेचे मुलं असतात ना, तसे आमच्या आत्री ऋषींच्या आश्रमामध्ये मुलं असायचे संस्थेचे. आणि संध्याकाळी त्या मुलांना त्या ठिकाणी त्या साडी काढलेला भात तयार करून त्या मुलांना प्रसाद दिला जायचा. एवढी पातिव्रत्य होतं तिच्यामध्ये. कोणामध्ये? अनुसय माता. विठ्ठल विठ्ठल. असं म्हटल्यानंतर नारद महर्षीला ते सांगायला लागले, एवढी पतिव्रता? म्हटले हो. तुम्हाला जमेल का? सकाळी साडी टाकायच्या, दुपारी काढायच्या, संध्याकाळी भात बनवायचा आणि जेवायचं, जमल का? सरस्वती तुला? पार्वती? लक्ष्मी माता? ते म्हणे हे कसं शक्य आहे? म्हटलं तिला ते जमतं म्हणून तुमचा शेवट नंबर. विठ्ठल विठ्ठल. मग त्यावेळी ते म्हटले, एवढी पतिव्रता? म्हटले हो, एवढी पतिव्रता. एका दिवसासर्व पराक्रम चालू करते. कुठला? असं खरंच पतिव्रता? म्हटले हो. मग आता काय करावं? मला एक सांगा ना. ऐका, खूप सुंदर आहे. अनुसयाला मुलं झाले. अनुसयाचे मुलं किती हो? सांगा बरं फटक्यात, लवकर सांगा, मला वेळ कमी आहे. अनुसयाला आत्री ऋषीला मुलं किती? काही सांगता येणार नाही. तुम्ही सांगणार नाही, मी 4 वाजेपर्यंत तुम्हाला सोडणार. किती मुलं आहेत अनुसयाला? दत्त जयंती उत्सव साजरा करता येत ना तुम्ही? मला सकाळी जर तसं राहिलं असतं ना, तो मला वेळ केला असता आतापर्यंत. सांगा ना किती मुलं आहेत? शाबास. आमच्या बाबांबद्दल टाळी वाजवा सर्वांनी. आमदार साहेबांचे वडील आहे. मग आरती पिता की तिकडच लागली आपली. वा वा. नाही नाही नाही, धार्मिक आहे. प्रत्येक कार्यामध्ये विठोबा रखमाईची मूर्ती देतात. प्रत्येक कार्यामध्ये विठोबा रखमाईची मूर्ती. मग आजच्या कीर्तनाचे पैसे तुम्ही द्याल का? वा वा वा. तरी टाळी वाजवा. याला म्हणतात मोठं पण.
एखाद्याला जर म्हणलं असतं तर हय वय तुमचं नगर वय बसा खाली. हो विठाल 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 सांगून जातो तुम्हाला. 3 मुलं आमच्या महाराजांनी बरोबर सांगितले. 3 मुलं आहेत. पहिला मुलगा बाबा त्यांनी सांगून दिले 3 मुलं पण सांगता येणार मात्र नाही. लक्षपूर्वक आहे का? 3 मुलं आहेत. किती? ब्रह्मा विष्णू महेश. याच्या व्यतिरिक्त मुलं याच्याकरता तर कीर्तन असतं ना मग. नाहीतर मी सोचून आलो होतो बापू. दरी अवतार विश्व तारावया अत्रीचे अनुसया गरोदर ऋतू काळ हेमंत नक्षत्र रोहिणी शुक्ल पक्ष दिनी पूर्णतिथी याच्यावर माझं चिंतन होतं. पण नापांनी सांगितलं बाबा नाही नाही. ऐका आवाज येतो का? थोडा का होईना बारीक बारीक भरपूर आहे ना. ऐका बाबांनी तुम्ही सर्वजण ऐका. अनुसई माताला किती मुलं आहेत? 3 मुलं. कोणकोणते? ब्रह्मा विष्णू महेश. 3 मुलं आहे की नाही? नाही नाही. अजून तुम्ही ऐकलंच नाही कधीच. 3 मुलं नाहीतच. लक्षपूर्वक आहे का? मी काय सांगतो ते बारकाईत ऐका. तुम्ही कधी ऐकलं नसेल पुढतिकडे सांगतोय मी. 3 मुलं आहे असं तुमचं म्हणणं आहे. ब्रह्मा विष्णू 3. पण खरं सांगू का तुम्हाला? 3ही मुलांचं एकच मुलगा केलं होते का? 3 कसं काय होते मला सांगा ना. एकच शरीर आहे आणि मुंडके 3 आहे. मग झाले किती मला सांगा? रावण किती आहे? आता मुद्द्यावर या बरं का. बारकेट लक्षपूर्वक आहे का? मुद्द्यावर या. मला खूप बोलायचं होतं पण आता मी खूपच चेंज करण्याचा प्रयत्न केला होता. पण काय करू? रावण किती आहे? 1. मग रावण एकच आहे का? मग तुम्ही किती म्हटले पाहिजे? तोंड किती त्याला? मग किती रावण झाले? 10 म्हणतात आणखी. एकच रावण आहे पण त्याला तोंड 10. ब्रह्मा विष्णू महेश 3 आहे पण अवतार एकच आहे. कोण? दत्तात्रय प्रभू. 3चा अंश एकत्र केल्यानंतर त्यावेळेला एकत्रीकरण होऊन ती अनुसया मातेच्या हातावर ज्यांनी जन्म घेतला ते 3 देवांचा एक अंश त्याला म्हणतात दत्तात्रय. बरोबर आहे की नाही? ऐकलं ना? पुढे ऐका. 3 मुलं सुद्धा आहेत बरं का. अनुसयेला 3 मुलं सुद्धा आहेत. दत्तात्रय वेगळा सोडा. पहिला दत्तात्रय लक्षपूर्वक आहे का? दुसरा चंद्र आहे आणि तिसरा दुर्वास ऋषी आहे. आता तो विषय मला सांगायला वेळ नाही. मी सांगितला असता पण तो उत्सव कथेमध्ये येत असतो. पण मी तुम्हाला सांगून गेलो याची कथा कशी आहे योग मिळाला सांगण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल विठ्ठल बस राहू द्या. त्यानं मी मोडकं मनाकडे फिरायला लागेल. ते वर भोंगा आहेत का? वर भोंगे लावलेले आहेत का? हा ना. हा बरं बरं चाल द्या. आता 2 वाजेपर्यंत काय वांधा नाही. 12:30 वाजले अजून 2-1.5 तास. बरोबर आहे की नाही? ते म्हणते बाबा होतो का काय पियेले करते काहीच नाही. फक्त आमच्या बापूंचे तर फक्त अर्धी कॉफी पिलोय फक्त बस. आणि 8 दिवसापासून हरिपाठ कीर्तन काकडा पारायण सकाळी सगळे कार्यक्रम आवरून आताही सुद्धा तुमच्याकरता धावत आलो सेवा करायकरता. पण काय करावं आता? भगवान परमात्म्याची सेवा हे नाही म्हणूनही चालत नाही. लोकांचं प्रेम आहे. हे गावांनी ह्या परिसराने मला खूप प्रेम दिलंय हो म्हणून मी आलोय. हो खूप प्रेम दिलंय. आमच्या चंदू महाराजांनी आमच्या बापूंनी जिभाऊ महाराजांनी ह्या परिसरातला एक खेड मला फिरवलेलं आहे. अशा ठिकाणी फिरवलेलं आहे. ती गाडी कधी बी कुती जाईल. या सगळ्या लटकी लुटकी उचलेली आहेत तरी मला लईच जायत कथा वावरच ना. हो एक वेळेला आमच्या चंदू महाराजांना माहिती आहे. एक वेळेला खड्ड्यान रस्त्याला जात असतात जवळ चंबरले दानका बटी घ्या ना. अहो 2000 न कीर्तन माले 10,000 मग पडी गे. काही इतक्या परिसरात फिरलो मी. या परिसरामध्ये सर्व सज्जन मंडळी मी अगदी प्रेमाचे असतो. मी पैशांचा कधी विचार केला नाही. मी वस्तीचा विचार केला. नाहीतर मी महाराजांना पहिले सांगितलं असतं बाबा मागली वसुली काढ 70 जाऊ देत काय पडेल नाही. पण प्रेम आहे. प्रेम प्रीतीचे बांधले
तेनं सुटे काही केले, ते काही केलेलं सुटायला तयार नाही. म्हणून माझी इच्छा होती आपला मूळ मुद्द्याकडे या. भगवान परमात्मा त्या ठिकाणी अवतीर्ण झाले, हो गोकुळामध्ये गेले आणि तिथून ती माया उचलली मध्ये आणली आणि त्या बंदीशाळेमध्ये पुन्हा अनर्गळे टांगले गेले, कुलप लागले गेले आणि त्या बंदीशाळेमध्ये आले आणि आल्यानंतर ती गपचूप बसली का, जोर जोर तारळ मारायला लागली, जोर जोर तारळ मारायला लागली. आरळ मारणे माया करे आकंत नामा म्हणे उठती दूत. हो ते आल्याबरोबर रडायला लागले तर दूत उठले आणि उठल्यानंतर पळत गेले, सांगितलं कंसा 8वी जन्माला आली. आता 8वा पाहिजे होता का 8वी जन्माला. कंस म्हणतो अरे 8वी असो का 8वा असो येणे ठेवणं नाही हो. पळत आला, धापा टाकत आला, लाळ गळायला लागली कुत्र्यासारखे, का त्याला माहित होतं मी मरणार आहे असं. पळत पळत आला, येऊ पाहतो 8वा नसून 8वी आहे. पण त्याने विचार केला की 8वा असो की 8वी असो, पायाला धरली, गरगर गरगर फिरवली, आपटणार तशी हातातली निसटली, पत्ता सांगून गेली. तुझ्या लागी वादी, तुझ्या लागी वादी, तुझ्या लागी वादी, तुझ्या लागी वादी, तुला मारणारा माझ्या अगोदर जन्माला आलेला आहे, पत्ता सांगून गेले आणि मग कशाला विचारता. झोपच लागायला तयार नाही कंसाला. हा कुठे असेल, कसा येईल, केव्हा मारील असे धास्ते लागले त्या कंसाला. हो रात्र दिवस त्याचा ध्यास लागून गेला, कसं काय करावं, कसं काय करावं. अनेक प्रकारच्या बैठकी बोलावल्या. हो बोलावल्यानंतर तिथे सुद्धा पुतण्याला सांगितलं, पुतण्याला विडा उचलला, ती गेली त्याला मारण्याकरता. ती मारायला गेली, तीच मेली. वेळ नाही, लवकर मारून टाकली. मला वेळच नाही तर काय करू मी. तिला लवकर मरू देत नाही मी. तिने हालाय आले मार टाकायला लावलं, तसं मरू देत नाही तिले. पण आता काय करू, मरी गेली लवकर ती. हो मेली. मग नंतर पुन्हा नियोजन केलं. महाबळ भट नावाचा राक्षस आला. असं काय झटका मारलं त्यांनी. हो महाबळ नावाचा भट आला आणि त्या भटाने सुद्धा त्या ठिकाणी प्रयत्न केले त्याला मारण्याकरता. हो त्या भगवान परमात्माने त्याचा सुद्धा फडसा पाडला. हो बघ लहानपणामध्ये माझ्या भगवान परमात्म्याने अनेक राक्षसांचा वध केला. हो लहानपणीच खूप राक्षस मारले. काग बागर इटा मारिले बाळपणी, अवघी दैत्य खाणी बुडविली, अवघी दैत्य खाणी समाप्त केली. आणि मग भगवान परमात्म्याने विचार केला, आता आपण ह्या ठिकाणी लहान राहून फायदा होणार नाही. भगवान परमात्मा थोडेसे रांगायला लागले, बाहेर आले आणि बाहेर आल्यानंतर ज्या पृथ्वीवर राक्षसांचा सोसळाट झाला होता त्या पृथ्वीला सांगायला लागले, ए पृथ्वी माता घाबरू नको, मी आता बाहेर आलो. माझ्या भगवान परमात्माने पुढचे दोन्ही हात पृथ्वीवर ठेवलं. पृथ्वीला म्हणतो थांब थांब, चिंता करू नको. तळवे तळहात तळहात टेकीत, तळवे तळहात तळहात टेकीत,
भगवान परमात्मा हात टेकून भगवान सांगतो पृथ्वीला घाबरू नको, मी आता जन्माला आलो, यांना सर्वांना संपून टाकेन. माझ्या भगवान परमात्म्यानं लहानपणी सुद्धा खूप सुंदर सुंदर लहान लहान मुलं आणून सनी त्याच्यामध्ये खेळ खेळायचे. लहान 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 मुले घेऊन खोडे करीन बंधू नंदन. मग अशा अनेक प्रकारच्या खोड्या केल्या आणि याच्यामध्ये खरंच खूप आनंद आहे. हो, मला फार मोठं दुःख होत आहे या कालेच्या कीर्तनामध्ये. इतक्या गोड 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 अगदी भगवंताच्या प्रशंसा आहेत, परंतु नाईलाज आहे. काहीतरी अडचणीमुळे तुम्ही प्रयत्न करत नाहीत असं मला म्हणायचं नाही. तुम्ही पाहिजे तेवढा आतोनात प्रयत्न करताय पण यश प्राप्त व्हायला तयार नाही. पण आता सुद्धा जनरेटर आणलं पण हे बाबा काही तयार नाही, तर काय करावं नेमकं. म्हणून ठीक आहे, भगवान परमात्मा खेळायला लागले. खेळता 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 सर्व सौगाड्याला जमा केलं आणि सौगाड्याला जमा करून त्यांनी एक ठिकाणी येऊन त्यांनी काल्याचं नियोजन करण्याचा प्रयत्न केला. असं जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की पुन्हा काला घ्यायला येईल अभंगाचं प्रथम चरण. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दैवात. आणि तो काला वैकुंठात भेटत नाही, तो मृत्यू लोकांमध्ये भेटतो. वैकुंठी तो ऐशी नाही कवळ काही काल्याचे. तो प्रसाद आपल्या हातात भेटल्यानंतर आपण एकटे हडप करत नाही, प्रत्येकाच्या मुखात घालतो. जगद्गुरु तुकोबारायांना ते सुद्धा सांगावं लागेल. एकमेका देवमुखी के घालो हुंबरे विठोबार कुमाई वैकुंठित्व ऐशी नाही कवळ काही कालायचे. एकमेका देऊ मुखे सुखे घालू हुंबरे. मग का हो तुकोबाराय, हा काला तुम्हाला करण्याकरता कुठली जागा निवडली आहे? ते म्हटले ती जागा निवडली ती स्वच्छ सुंदर सुटसुटीत असे चांगल्या जागेमध्ये आमचा काला होतो. शेवटच्या चरणामध्ये वैकुंठित ऐसे नाही
बऱ्याच प्रकारे अनेक प्रकारच्या खोड्या केल्या होत्या, पण नियम असा आहे काल्याच्या कीर्तनामध्ये एक खोडी का होईना सांगावी लागते, म्हणून चालतेवर एक खोडी सांगतो आणि कार्यक्रमाची सांगता करतो. एक दिवशी माझा भगवान परमात्मा गावात फिरत असताना, सहज फिरत असताना एक ठिकाणी खोडी केली, दुसऱ्या ठिकाणी खोडी केली, तिसऱ्या ठिकाणी खोडी केली. सर्व गवळणी जायचं आणि सांगायचे, यशोदे आवरी आवरी तुझा काना, पोटवरी सोसू जिंगाणा. याचा कुठपर्यंत जिंगाणा सोसायचा आम्ही, आवर तुझा काना. असं बऱ्याच गवळण ऐकत होते. गवळण म्हणजे का ग, एवढ्या गवळणी ह्या गोकुळामध्ये असताना एवढा पोरगा आवडत नाही तुमच्याकडून. ती बाहेर गावून आली होती दीडशाने शांतपणा करायला, म्हणजे आवडत नाही. तरी सांगितलं का रे हिचा घर नंबर घ्या. कुठली कुणाच्या घरात आली होती. आल्यानंतर तिचा घर नंबर घेतला. म्हटले कुठे ती, कुठली आहे. म्हणजे ती शिंदीच्या आईन खराडी गावामधील शांतपणा करते. विठ्ठल विठ्ठल केला तर केला, सक्सेसही होईना. म्हटलं मग खराडीत येऊन शांतपणा करते. म्हणले तिचा नंबर घ्या घराचा. कुठे असते ती. म्हणले होळी चौकात. बरं घेते आम्ही, चला. माझा भगवान परमात्म्याने सगळी टीम घेतली, गेले तिथं. आणि गेल्यानंतर माझ्या परमात्म्यानं काहीच केलं नाही. आतमध्ये गेला, दोन्ही नवरा बायको झोपलेले होते. आणि नुसतं तिची याची दाढी तिची विणी असा हात लावला. लोक भगवान परमात्मा निघून गेले आणि सांगितलं गोपाळाला, गोपाळा हो, आता काल्याचे जे डबे आहे ना तेलाचे, ते फोडून मोकळे केलेले, ते पोटाला बांधून चौकात या रे पोराव म्हटले. सगळे गोपाळ चौकात आले. ते पोटाला बांधलेले ते डबे दोन दोन काड्या घेतलेल्या हातात आणि चौकात येऊन उभे राहिले. म्हणले बघा आज एक नवीनच सोंग पाहायला भेटेल तुम्हाला. म्हणले कस काय देवा. म्हणले ती काल शहाणी होती ना, ती बोलली होती ना, हो तो एवढा पोरगा सापडत नाही, आपण एवढे केवढे ते दाखवून द्यायचे. म्हटले असं का. म्हणे ठीक आहे. मग हो रात्रभर तसेच पडून राहिले आणि सकाळी पूर्वीच्या काळी 4 वाजता महिला उठायच्या. काय म्हणतो मी, 4 वाजता ओ मायू 4 वाजता उठायच्या ना. दळणं दळावं लागायचे, गाईचं शेण काढावं लागायचं, धाड्या काढावं लागायच्या, आहे का नाही. पूर्वीचा काळ सांगतोय बरं का, आताच नाही. आता ती झोपेल राहते, अहो पाणी तापारी आंघोळ करली असेल तिला तापारी ठेवे. विठ्ठल विठ्ठल. 4 वाजता उठल्यानंतर ते खाडकान उठले. म्हटलं चला आता मला लवकर आवरायचं आहे. उठल्याबरोबर तिच्या विणीला झटका बसला. झटका बसल्याबरोबर ती किंचाळली त्यांच्यावर. म्हटले का हो, आता 50-55 झालं तरी वडाउडी करायला लागले. ते म्हटले हे बांधट तूच वड राहिली. तो म्हणे नाही तू वड राहिले. म्हटले नाही तूही वडत नाही, मी वडत नाही, ती लाईटच बडली जाईल. मग जाऊ द्या, त्यांना बी 12 वेळी घ्या. आता मनात 12 होणं शिल्लक घ्या. मग भगवान परमात्म्याला सांगितलं आता बस चौकात उभे राहा. इकडे पाहिलं तर हे ओढाओढी करत होते. मग त्यावेळेला ती म्हणायला लागले तुम्ही माझी वेणी वडतात. ती म्हणायची नाही नाही. तू म्हणायला नाही तू माझी दाढी वडते. म्हटले मी वडत नाही, तुम्ही वडत नाही. हे मध्ये काय झालं ते बघा. पाहिलं दाढीची आणि विणीची गाठ घट्ट मारलेली आहे. मग ते म्हटले ए कुठं म्हणे जाऊन विळा घेऊन ये म्हणे. ए पानट मला एकट्याला कधी जाता येईल म्हणे, तुम्ही चाल. हो कारण की बाईवर हक्क करतात लोक. जा आईला ये, त्याला ये, या पाण्यातले वाटतं ती इळाला ये, तुले बी येणं पडी. दोघही उठले, विळा घेऊन आले, कापायला लागले. कापत आहे कापेना, कापत नाही. मग म्हटले अरे चिमणी लाव. ती चिमणी लावली की तवरच जाळायला लागले, तरी सुद्धा जळे नाही. कापता कापेना, जाळताही जळेना. मग त्यावेळेला तो बुद्धिवान होता तो गवळी. ते म्हटले का ग काल काही तू गावात गेल्यानंतर 1.5 शाणापणा केला होता का. आपण राहणार कुठली आणि 8 संध्या 1.5 शाणापणा करायनी. राहणार कुठली धुळे जिल्हानी आणि जळगाव जिल्हा म्हणा शानपणा करायनी. कितलाकदार पडी गई तरी उभीच राहिली का तू.
असं होतं ना ते काय करा त्याला नाहीलच असतो आहे की नाही कितीदार ती चालली गेली तर तिला मागेच पै राहिला का तू असं होतं ना म्हटले कोणाला काही बोलली होती का तू मग राहिल्यानंतर तू म्हणायला लागले हा ग बाया म्हटले मी काल अशी शहाणपणा करून आले होते की तू एवढा गोपाळाचा पोरगा ऐकत नाही बघते म्हणले मी उद्या हा म्हणे मग तू तुझा 150 आहे म्हटले 150 पण आहे हो पण मग आता काय करावं दाढीची विणीची गाठ मारली आई सोंग बाहेर लई जावाले ते आयडिया नाही मग ते म्हणलं आता काय करावं ते दोघं एका कोपऱ्यात बसून राहिले गुपचूप बसून राहिले सर्व गाव म्हणायचे 4 वाजताच उठू सर्व आवरत होते सर्व काम करत होते पण आज झालं काय काही झालं तर नाही बा मधी दरवाजात ठोकायला लागले तर त्यांना वाटलं आता बोलायची काही लाईन नाही आहे काय प्रकार आहे सोपा नाही चुपचाप बसले म्हणजे राम भाऊ अहो दरवाजा उघडा ना काय प्रकार आहे म्हणे मन बायको उठत नाही म्हणे असं आहे म्हणे तिला म्हणे अगं उठ नाही म्हणे तुम्ही कडी जाईन उघडी म्हणे अरे नाही तुला बी येणं पण कडी उघडाले दोघं गेले कडी उघडली पाहतात तर ते दाढीची विणीची गाठ मारली म्हटले काय प्रकार आहे हा या वयामध्ये शोभतं का तुम्हाला हा या वयात असं करणं शोभतं का तो म्हटलं आम्ही नाही करेल कोणीतरी करी जायले म्हणले मग तुला 150 तुमलं नडेले आम्ही काय करू म्हटलं तुझी बायको कोणाला हा ती सांगे राहिली 150 पण कधी गोपालकृष्ण बोलली होती मग असं आहे का मग त्या बाबाशिवाय ही गाठ सुटणार नाही मग ती गवळी म्हणायला लागला ओ दादा तुम्ही जाना त्यांना बोलून आणा तो कोणाच्या बोलावल्यावर नाही येत म्हटले असे कित्येकांचे जन्मच्या जन्म निघून गेले तरी तो कोणाच्या बोलावल्यानं आला नाही आपल्याला जावं लागेल पंढरपूरला आपलं जाणं पडत घर नाही येत आहे की नाही तुम्हाला जावं लागणार तिथे म्हटलं आता तिथं जाणं आहे काही सोपं नाही म्हटलं ते कसं असं तुम्हाला त्याच्याकडे जावं लागेल मग म्हटलं आता काय करावं म्हटलं चला सर्व पब्लिक त्याच्या पाठीमागे निघाली त्या भगवंताकडे ती गाठ सोडण्याकरता आता नेमकं असं झालं होतं काय सांगा तुम्हाला हो श्रावण महिना होता हो पावसाळ्याचे दिवस होते आणि त्या माऊलीच्या डोक्यावर पाणी पडून 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 तिला अगदी झालं होतं सर्दी आणि त्यालाही झाली होती सर्दी आता चालत असताना तो गडी होता ना तो काय सांगा तो एवढा होता आमचा चंदू बाबा एवढा हो आणि ती गवळण मनासारखी उच्च तडांग होती हो आता मला सांगा ना चंदू बाबाला मला मागे चालणं त्यांनी दांडीले बांधले त्यातले काही चालणं पडी मी असं चालसू त्यासले असं चालणं पडी आहे ना असं चालायला लागले पाठीमाग आणि काय सांगावं त्या बाबाला इतकी सर्दी पॉवरफुल झाली होती ना पूर्ण हिट झालेली सर्दी होती त्यानं त्यावेळेला त्या माऊलीनं अशी शिक्क मारली एका शिंकीबादला मागचा गडी पुढे हो मागचा पुढे पडला गवळानं घर फिरे ना गवळी वर दाढी प्रमाण नाही येते वर दाढी करे अशा अवकाळा चौकात गेले पोरांनी पाहिलं गोपालकृष्णाने सांगितलं हा जोरात वाजायला सुरुवात केली ते म्हटलं तिथे लाजायला लागले आणि मग गोपालकृष्णाने जाऊन पाया पडले देवा याच्या पुढे तुझी खोडी आम्ही कधीच करणार नाही तू जे पाहिजे तसं कर बाबा पण पुरं कर आपलं म्हटलं चिंता करू नको पुरं कर म्हटले कारण की भगवान परमात्म्याला शरण गेले हो मज लागे होय अनन्य शरण दयाचे मी निवारी जन्म मरण या लागे शरणागत मीची एकू मी भगवान परमात्मा तुम्ही मला शरण आले तुम्हाला मुक्त भगवान परमात्म्याने हात लावल्याबरोबर गाठ सुटून गेली माईबापांनो भगवान परमात्माच गाठ जोडतोय सुद्धा आणि भगवान परमात्माच गाठ सोडतोय सुद्धा म्हणून त्या ठिकाणी काही का होईना एक खोडी सांगितली आणि अशा अनेक प्रकारच्या खोड्या भगवान परमात्मा करायला लागले आणि शेवटी यशोदा मैया सुद्धा कंटाळली आणि मग ती म्हणायला लागली आता ह्या बाबाला गावात राहू देण्याच्या लायकीचा राहिला हो आता खांदी भार पुटी फूक काय शांबाबा तुझ्या कीर्तनाचं सुख तूही लंबा लागी घ्या ना मी लंबा लागी घेऊ हो म्हणून भगवान परमात्म्याने सांगितलं आता खेळ मोडा वापरता भगवान परमात्मा सांगितलं आता तू गावात राहायच्या लायकीचा राहिला उद्या जाई राणा सवे घेऊन गोधना सवे घेऊन गोधना सवे घेऊन गोधना उद्या जाई राणा सवे घेऊन गोधना सवे घेऊन गोधना सवे घेऊन भगवान परमात्मा रानात गेले 9 लाख गाई सांभाळायला खेळता जाता तिथे गेल्यानंतर गपचूप बसले नाही अनेक प्रकार लागले हमामा पोरा हमामा
घुबरी बाजे घुमामा अनेक प्रकारचे ट्रांडूक पळीला लगोऱ्या नाना प्रकारचे खेळ खेळता 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 थकले हो आणि मग भगवान परमात्म्याला सांगते देवा आता आमच्या पोटाला भूक लागली. भगवान परमात्म्याने जवळ बोलवल्यानंतर त्याला सांगितलं की बाबा कमळाच्या आकाराप्रमाणे उभं राहा. हो दही आणि लाहीचा जो जीव शिवाचा एक केला खूप आहे पण आता नाही सांगायचं. हो लगेच त्या ठिकाणी सर्वांना कमळाच्या आकारानं उभं केलं आणि दही अंडी फोडायला आज दही अंडी खालच बटिले. दही अंडी वर जावायला तयार नाही. ते म्हणे बाबाले सराय टाका नाही तोपर्यंत मला बी वर जावं नाही. हा झाला. आज ह्या सप्ताहामध्ये एक दिवशी का होईना कार्यक्रमामध्ये आमचे परमश्री परमादरणीय सन्माननीय मंगेश दादा चव्हाण सांगून जातो. हो ऐका ना, खूप मला मंगेश दादांबरोबर खरोखर खूप बोलायचं होतं. मला माझ्या इच्छा होत्या मी जरी धुळे जिल्ह्यातला असेल पण खरोखर शुद्ध पिझा पोटी फळे रसाळ गोमटी अशा महात्म्याच्या पोटी मंगेश दादा जन्माला आले. खरोखर एक वेळा सर्वांनी टाळे वाजवायचे की असा आमदार महाराष्ट्र भूमीत होणे नाही की जो गरिबापासून तर श्रीमांपर्यंत सर्वांच्या वाहनापासून तर ड्रायव्हरिंग पर्यंत जो महात्मा पोचू शकतो, समाजाचं संरक्षण करू शकतो, असा आमदार होणे शक्य नाही. अशा बाबांच्या पोटी त्यांचा जन्म झाला. खरोखर त्यांच्या जीवनात उद्धार झाला. बाबा 42 पोळ्यांचा उद्धार केला आमच्या मंगेश दादांनी. खूप मला बोलायचं होतं पण वेळ नाही. पण तरी सुद्धा त्यांनी स्वतः आता मी बरेच ठिकाणी आणि कायम त्यांच्या क्लिपा बघत राहतो मी. त्यांनी मुलींच्या लग्नांकरता 25-25 हजार रुपये, मला खूप बोलायची इच्छा होती. मला आनंद, मला ज्या वेळेला त्यांनी बोलून माझ्या डोक्यात सर्व टूप पेटली होती. हो 25-25 हजार रुपये ज्या महात्म्याने मुलींना त्यांचं कन्यादान करता त्यांनी स्वतः त्यांची बहीण मानून कन्यादान केलं. याच्यासारखं जगतामध्ये कुठला आमदार पैदा झाला नाही मायबापानो. एवढं भाग्य आहे आपल्या परिसराचं की तो महात्मा बहिणींना कन्यादान करतो आणि बहीण म्हणून घेतो आणि तिला देतोय 25,000 रुपये कन्यादान देतो. असा महात्मा होणे नाही. हो असा महात्मा सुद्धा असा आमदार होणे नाही. हो आणि पंढरपूरच्या आषाढी वारी करता हो जे वारकरी जास्त असतील, भाविक जात असतील त्याच्याकरता स्पेशल गाड्या असतात. असा आमदार सोपा आहे का महाराष्ट्रामध्ये? पण एवढा जिव्हाळ्याचा आमदार तुम्हाला माझी विनंती आहे, जोपर्यंत मंगेश दादा आहे तोपर्यंत आपल्या परिसराचा विकास आहे. आणि ज्या दिवशी मंगेश दादा जातील त्यावेळेला आपण भाकात झाल्याशिवाय राहणार नाही, हा माझा शब्द आहे. म्हणून अशा महात्म्याला त्यांचा देव आहे तोपर्यंत संधी देत राहा. बाकीची किती येऊ द्या काही पडले नाही, पण त्याची जगाची सेवा, देशाची सेवा, समाजाची सेवा, गरिबांची सेवा, हो आल्या गेल्याची कदर अशा माणसाला महात्मा कायम स्वरूपी यांना संधी द्या. आणि आपल्या त्याच्याही संधीचं सोनं आपणही करून घ्या अशी सर्वांना विनंती करतो. त्यांच्या मनाचा मोठेपणा ठेवून त्यांनी स्वतः माझ्याकरता विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती सुद्धा प्रदान करण्याकरता भगवान परमात्मा आमच्या मंगेश दादांना, त्यांच्या वडिलांना, त्यांच्या कुटुंबियांना, त्यांच्या संसारात भरभराटी हो आणि पुढे त्यांच्या हातून चांगल्या चांगल्या प्रकारची जगाची सेवा हो आणि त्यांना उदंड आयुष्य प्राप्त हो अशी मी दत्तात्रय चरणी प्रार्थना करतो. आणि बाबांनी दिलेलं हे फार मोठं कौतुकास्पद माझ्या भगवान परमात्म्याचं रूप मला देत आहेत. एक वेळा सर्वांनी त्यांची टाळी वाजून अभिनंदन करायचं.
वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. दत्ताची आरती होईपर्यंत कोणी जागेवर उठू नका. या लिंबा महाराज अवतार ते गुरुता कराया उदार जगदाचा झाला बाळा त्रिजुषिता धरीला वेस ते जडिता मस्तकी मुकुट शोभ जडिता कंठी रुद्राक्षमाळ धरुणे आता मध्ये औत मौत करून तेण भक्तास घे चरुणी त्यासी करुण रमण दिपु गमन त्रैलोक्यवरती ओवाळी तो प्रेम्यार्थी श्री गुरुदत्तराज मूर्ती ओवाळी तो प्रेम्यार्थी गान गापुरी वस्ती जाती हृदयोरुंबर छायेची भीमा अमर संगमाची भक्त्याचे बहुत शिष्याची वाट गाऊन या योगाची केवितो सज्जन मुक्तीची काशी क्षेत्र ज्ञान करीतो करवीर भिक्षेला जातो माहुरली देवेला जातो तरतरीत छाती गरगरीत नेत गरीत शोभतो त्रिजुल दया हाती ओवाळतो प्रेम्यार्थी श्री गुरुदत्तराज मूर्ती ओवाळतो प्रेम्यार्थी अवधूत स्वामी सुखानंदा ओवाळतो सौख्य गंधा कार्या हृदय चंदा सोडवी विजय मोचंदा आलो शरणाती नंदा गावी सद्वर ब्रह्मनंदा सुखवी चौरेशीचा बेरा कडरूप घालित मल्लवे गांधती पुत्र भवित दारा शासी वदन करत जय सुजनतयांचे बलवंतावरती ओवाळतो प्रेम्यार्थी श्री गुरुदत्तराज मूर्ती ओवाळतो प्रेम्यार्थी आरती आनंद पूजा तुझो पंढरीचा राजा नचालती उपचार मने तरली आरती आनंद पूजा ए परिचा परनाई लावू घेतला देई बोलला भक्ती भावे लावू घेतला देई आरती आनंद पूजा अनिर्वाद शुद्ध बुद्ध उभा राहिला नीच राम जनार्दनी पाय जोडले नीच आरती आनंद पूजा घाले लोटांगण वंदे लिंगण आनंद पूजन भावे वाळे तुमेव माता पिता तुमेव बंधु सखा तुमेव विद्या तुमेव तुमेव सर्व ममदेव देव कायेन वाचा मनसे देवा बुधात्मा वा करोडि यज्ञं सकल्पयामि नारायणाति समर्पयामि अच्युतं गणितं रामनारायणं कृष्णदामोदर वासुदेव श्रीधर्माधं भुजगावलं ज्ञानविनायक रामचंद्र हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे श्री गुरुदेव